brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बदलती कार्यपद्धती किंवा शिवसेनेचा बदलता विचार हे शिवसेनेच्या ऱ्हासाचं कारण ठरते असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या काळातली आक्रमक शिवसेना, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळातली व्हाईट कॉलर्ड शिवसेना आणि आदित्य ठाकरेंच्या काळातल्या शिवसेनेला कॉर्पोरेट सेना असं म्हटलं जातं. तर त्या अनुषंगाने अचूक आहे विश्लेषण, शक्य आहे म्हणजे का. पण बाळासाहेबांच्या बरोबर जे आक्रमक शिवसैनिक होते ते अखेरपर्यंत त्यांच्याबरोबर राहिले. मी मगाशी सांगितलं की तशी नेत्यांची सुद्धा टीम उद्धव ठाकरेंनी उभी केली नाही. बाळासाहेबांना कोणाचीच भीती नसते नव्हती. काही माणसांना लॅक ऑफ कॉन्फिडन्स असला तर ते आपल्यापेक्षा बुद्धिमान माणूस आपल्याजवळ करत नाहीत. बाळासाहेबांच्या बाबतीत तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे मला हे बोट मी उद्धव ठाकरेंकडे दाखवू इच्छित नाही, पण त्यांनी एक टीम म्हणून तर उभी करायला पाहिजे होती ना. त्यांनी असं गृहीत धरलेलं आहे मला वाटतं की ठाकरे या आडनावावरती आणि बाळासाहेबांच्या करिश्म्यावरती आपण कोणतीही निवडणूक जिंकू. तसं करून चालणार नाही. निवडणुकीचं तंत्र बदललं, मीडियाचं तंत्र बदललं, कम्युनिकेशनचं तंत्र बदललं आणि निवडणुकीमधल्या पैशांचा वापर मी साधारणपणे जागा होऊन बघितलेली निवडणूक ही 77ची आणीबाणीनंतरची निवडणूक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पैशाचा अशा प्रकारे वापर झालेला म्हणजे शक्यच नाही, कधीच पाहायला मिळालेलं नव्हतं. तो गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये आणि यंदाच्या या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये तर त्याचा म्हणजे परमोच्च बिंदू गाठला गेला. दोन शिवसेना म्हणजे तुम्ही जरी म्हणत असलात की ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरीच शिवसेना आहे. ॲक्च्युली 3 आहेत, शिंदे सेना, राज ठाकरे सेना आणि उद्धव सेना. ओके, पण आता सध्या मला दोघांबद्दलच विचारायचं आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, आजच्या सगळ्या या कॉन्टेक्स्टमध्ये कुठली शिवसेना जास्त प्रॉमिसिंग वाटते आणि का? प्रॉमिसिंग वाटण्याचं कारण हे ऑप्टिकली बघायला गेलं तर ती सत्तेत असलेली शिवसेना निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे, अंमलबजावणीची क्षमता आहे. त्यामुळे ती कदाचित काही माणसांना प्रॉमिसिंग वाटू शकेल. पण या दोन्ही सेनांचं अस्तित्व टिकवणं हे भाजपच्या हातात आहे. त्यामुळे कोणती सेना प्रॉमिनंट आहे आणि भावनिकदृष्ट्या विचार केला तर ती गद्दारांची सेना आहे. रॅशनली विचार केला तर उद्धव ठाकरे करत असलेल्या राजकारणामुळे, उद्धव ठाकरेंच्या काय म्हणतो त्याला व्यवस्थापनामुळे कंटाळून हे लोक तिकडे गेले वगैरे. त्यामुळे असं सांगता येणं कठीण आहे. जो सत्तेत असतो तो प्रॉमिसिंग वाटणं हे स्वाभाविक आहे. आणि मी मगापासून तिसऱ्यांदा आता सांगतो आहे की विरोधी पक्ष म्हणून कोणी काही करतच नाही ना. म्हणजे उद्धव सोडून तुम्ही कोण काय करताय सांगा ना तुम्ही.